हॅलो. कुर्ला गावामध्ये आपण बघतोय 40हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत। त्यांना काढण्यासाठी एनडीआरएफचं पथकही इथं आलेलं आहे। बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। 40 नागरिक जे ते पुरात अडकलेले आहेत। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून ढगफुटी झाल्याचा फटका जे आहे ते शिंदे-फाना नदी काठच्या गावांना बसलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शिंदे-फाना नदी काठचं जे कुर्ला गाव आहे या गावामधले जवळपास 40हून अधिक नागरिक जे आहेत पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत। त्यांनाच रेस्क्यू करण्यासाठी एनडीआरएफचं पथक जे आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। यांच्या एनडीआरएफच्या पथकाकडनं जे आहे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे। त्यांचा ड्रोन आहे, तो ड्रोन ज्या ठिकाणी नागरिक अडकले त्या ठिकाणी ड्रोन पाठवलेला आहे। नागरिकांचा शोध घेतला जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर एनडीआरएफ कडनं ज्यावेळेस रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं, रेस्क्यू ऑपरेशनच्या अगोदर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं जे एनडीआरएफचे जवान आहेत त्या ठिकाणी तैनात झालेले, संपूर्ण त्यांची टीम आहे या ठिकाणी दाखल झालेली। त्याचबरोबर एसडीएम असतील, इथले जिल्ह्याचे एसडीएम, त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण बीडच्या कुर्ला गावामधनं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी राबवण्यात येत आहे। जवळपास 40 जे की नागरिक आहेत या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये अडकल्याची स्थिती जी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते बीड मधनं सुरू होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर बीडच्या कुर्ला जे की शिंदे-फाना नदी काठा त्याच नदी काठच्या गावामध्ये कुर्ला गावामध्ये पाणी घुसलं होतं, याचा फटका नागरिकांना बसला असून जवळपास 40हून नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत आणि थोड्याच वेळात रेस्क्यू ऑपरेशन करून या नागरिकांना बाहेर काढण्यात येणार आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।